राम मंदिराच्या उद्घाटनाबद्दल माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नेमके काय म्हणाले पाहूया। राम मंदिराचा उद्घाटन सोहळा जवळ येतो त्याआधीच अयोध्या नगरी सजली आहे। 22 जानेवारी रोजी रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे। उद्घाटन सोहळ्यासाठी अनेकांना आमंत्रण पाठवली जात आहेत। विमानतळ, रेल्वे स्थानकांचं उद्घाटनही करण्यात येते। राम भक्तांना अयोध्येत येण्यासाठी कोणतीच अडचण येऊ नये यासाठी सर्वतोपरी तयारी केली जाते। दरम्यान राम मंदिराच्या उद्घाटनासाठी ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांना आमंत्रण देण्यात आलेले नाही। यावरून ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। पत्रकार परिषदेत ते बोलत होते, मला अद्याप कोणतंच आमंत्रण नाही। मला तिथे येण्यासाठी आमंत्रणाची गरज नाही, कारण रामलल्ला हा सर्वांचा आहे। माझी एकच विनंती आहे, राम मंदिराचा उद्घाटन सोहळा हा राजकीय इव्हेंट होऊ नये। रामलल्ला एका पक्षाची खाजगी मालमत्ता नाही। कोट्यावधी राम भक्तांसाठी हा श्रद्धेचा विषय आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले। बाबरी मस्जिद विरुद्ध राम मंदिर प्रकरणी निर्णय कोर्टाने घेतलाय, सरकारनं हा निर्णय घेतलेला नाही। बाबरी ज्यांनी पाडली त्यातील अनेक जण हयात नाहीत। काही जण शाळेतील पिकनिकसाठी त्यावेळी गेले असतील, पण सर्वांसाठी हा निर्णय श्रद्धेचा आहे, असंही ते यावेळी म्हणाले। मला आमंत्रणाची गरज नाही। माझ्या मनात आलं तर मी नक्कीच आता सुद्धा जाऊ शकतो, असंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे। तो मनात राम असल्यानंतर त्यांना फडणवीसांनी सांगण्याची गरज काय? राम मंदिर नव्हतं त्यावेळेला रामाच्या पूजा चालूच होत्या। राम मंदिर नव्हतं तेव्हा आम्ही अयोध्येत जाऊन शरयू आरती केलेलीच आहे। त्याच्यामुळे त्यावेळेला ते मंदिर नसताना सुद्धा लाखो भाविक जातच होते। नाही, येऊ दे ना, येऊ दे। आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला काय म्हटलं की तिकडे जाणं न जाणं याच्यात राजकारणाचा भाग नाहीये। आणि याच्यात राजकारणाचा म्हणजे स्वतःच्या म्हणजे मीच सगळं काही केलं असं कृपा करून कोणी एक फुशारकी मारू नये। त्याच्यात हजारो लाखो कारसेवकांचा तिकडे तो एक लढा होता। त्याच्यासाठी अडवाणीजींचं मी त्यांना खास हे करेन, कारण त्यांनी ती रथयात्रा काढली नसती तर हा मुद्दा पेटला नसता। मध्ये तर मी ऐकलं तर माझं तर सोडा, अडवाणीजी आणि मुरली मनोहरजींना पण आमंत्रण नाही असं ऐकलं होतं। म्हणून मला असं वाटतं की याचा राजकीय इव्हेंट होऊ नये। तो एक मोठा अस्मितेचा लढा होता आणि तो पूर्ण झाला, ह्याचा आम्हाला आनंद है। एक तो अब तक कोई न्योता आया नहीं है, और दूसरी बात वहां आने के लिए मुझे न्योते की जरूरत ही नहीं है, क्योंकि रामलल्ला सभी का है। मेरी सिर्फ एक ही रिक्वेस्ट है, विनती है कि राम मंदिर का लोकार्पण जो होने जा रहा है उसका पॉलिटिकल इवेंट ना हो। वो किसी एक की बात नहीं है। रामलला किसी एक की प्रॉपर्टी या एक पार्टी की प्रॉपर्टी नहीं है। वो लाखों करोड़ों जितने सारे राम भक्त हैं उनके एक आस्था और श्रद्धा का स्थान है। उसके ऊपर आप आपकी राजनीति मत करो, क्योंकि ये जो फैसला किया है वो सुप्रीम कोर्ट ने दिया है, सरकार ने नहीं किया। बाबरी गिराने का जो काम किया वो तो लोग अब कुछ रहे नहीं, बाकी काफी थोड़े लोग रहेंगे। कुछ लोग अपनी स्कूल की पिकनिक के लिए शायद गए होंगे, उस उम्र के थे वो, लेकिन सारे लोगों का सहयोग इसमें है। और इसलिए मेरा मानना है कि राम मंदिर का निर्माण हमारे लिए गर्व की बात है, खुशी की बात है। और जब भी मेरे मन में आएगा मैं जरूर जाऊंगा। मुझे कोई सुनो एक मिनट, मुझे कोई न्योते की जरूरत ही नहीं है। जब भी मेरे दिल में आए तो अभी आज जाकर मैं दर्शन ले सकता हूं। जैसे मैंने अभी कहा कि मुख्यमंत्री होने के बाद भी मैं गया था और होने के पहले भी मैं गया था, तो मुझे किसी की न्योती की जरूरत ही नहीं है। रामलल्ला मेरा भी है, आपका भी है, जो भी चाहे वहां जा सकता है, जब भी चाहे जा सकता है।